बघा, मातृभाषेतून आपल्याला काय करायचं आहे, इंग्रजी शिकायचं आहे. इंग्लिशमध्ये वाक्यरचना कशी करायची, त्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे हे आज आपण बघणार आहोत. तर बघा, लँग्वेज स्टडी भाषेचा अभ्यास या अंतर्गत सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच कर्ता म्हणून वापरली जाणारी प्रोनाउन्स ज्यांचा उपयोग आपण इंग्रजीमध्ये वाक्यरचना करण्यासाठी करतो, ती सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स कोणती आहे, त्यांचा मराठीमध्ये अर्थ काय हे आज पाहणार आहोत. ओके, तर बघा, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स ही एकूण 8 आहे. किती आहे? 8. त्यापैकी काही प्रोनाउन्स ही एकवचनी आहे, काही प्रोनाउन्स ही अनेकवचनी आहे. एकवचनी सर्वनामे सिंग्युलर प्रोनाउन्स, काय म्हणायचं? सिंग्युलर प्रोनाउन्स. अनेकवचनी सर्वनामे प्लुरल प्रोनाउन्स, काय म्हणायचं? प्लुरल प्रोनाउन्स. ओके, तर बघा, आधी एकवचनी प्रोनाउन्स आणि नंतर अनेकवचनी प्रोनाउन्स हे आपण सोबतच बघणार आहोत. आय म्हणजे मी, आय म्हणजे मी. वी म्हणजे आम्ही. वी म्हणजे आम्ही. ओके, यू म्हणजे तू. यू आर अ बॉय, यू म्हणजे तुम्ही. ओके, तू. दुसरा अनेकवचनी यू आहे, त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही. यू म्हणजे तुम्ही. ओके, त्यानंतर ही म्हणजे तो. ही हे प्रोनाउन कुणासाठी वापरतात? पुरुषवाचक सर्वनाम आहे, ते मुलांच्यासाठी वापरतात. शी म्हणजे ती, स्त्रीवाचक सर्वनाम आहे, ते मुलींच्यासाठी वापरलं जातं. शी म्हणजे ती. शी इज अ गर्ल म्हणतो की आपण, शी म्हणजे ती. इट हे प्रोनाउन सगळ्या निर्जीव वस्तूंच्यासाठी वापरलं जातं. सजीवांमध्ये पशु, पक्षी, झाडं यासाठी वापरलं जातं आणि मानव प्राण्यांमध्ये लहान मुलांच्यासाठी इट वापरले जाते. इट या सर्वनामाचा अर्थ आहे हा, ही, हे. एक उदाहरण देते बघा मी तुम्हाला. इट इज अ बॉटल, ही बाटली आहे. ओके, त्याच्यानंतर शेवटचं 8वं प्रोनाउन आहे दे म्हणजे ते. व्यक्तींचा समूह असेल तर त्यासाठी काय वापरतो आपण? दे हे प्रोनाउन वापरतात. समजा एक उदाहरण देते, सगळे विद्यार्थी आहेत, आपण काय म्हणतो? दे आर स्टुडंट्स. दे आर स्टुडंट्स. महिलांचा समूह असेल तर दे आर वुमेन. दे आर वुमेन असं आपण या सर्वनामाचा वापर करतो. ओके, आता ज्योती तू काय कर, ही जी 8 प्रोनाउन्स आहेत याचा तू काय करायचंय, म्हणजे कृतीवर दर्शक कसं समजावून सांगणार ते मला दाखवते. आय म्हणजे मी. यू म्हणजे आम्ही. यू म्हणजे तू. यू म्हणजे तुम्ही. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. इट म्हणजे हा, ही, हे. वाक्य सांग ना, काय म्हणणार? इट इज अ बॉटल म्हणजे काय? ही बॉटल आहे, ही बाटली आहे. ओके, दे म्हणजे ते. ओके, ये जागेवर. तर बघा, आज आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स कोणती आहेत ते माहिती करून घेतलं, बरोबर आहे. आता ते एकदा मी वाचते, तुम्ही माझ्या मागे म्हणा. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. म्हणा बघू. ओके, आज आपण काय शिकलो? सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स कोणती आहेत ते आज आपण पाहिलं. आता या सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा वापर करून वाक्य कशी बनवायची ते आपण काय करणार आहोत उद्या लगेच. आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स नंतर फक्त सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सच्या पुढं अजून काय वापरतात? टू बी ची रूपं. आता उद्या आपण लँग्वेज स्टडी मध्ये काय बघणार आहोत? टू बी ची रूपं कोणती आहेत हे आपण उद्या बघूया. आणि त्यानंतर प्रोनाउन्स आणि टू बी ची रूपं यांचा वापर करून वाक्य कशी बनवायची हे आपण काय करणार आहोत नंतर पुढच्या तासिकेला माहिती करून घेणार आहोत. ओके, धन्यवाद.